2 मिनिटं झाली. काय 2 मिनिटं झाली बापू. 2 मिनिटं झालेले आहे. गट्टू काका घोडे प्रार्थना पुरा म्हणते. आपण सर्वांनी पाठीमाग म्हणायची, आता विश्वास वाद यज्ञे तो जावे मज जावे जेठांची व्यंकटी साठो या सत्कर्मी रतिवाणो भूता परस्परे परो मैत्र जीवांचे तिमीर जावो विश्वधर्म सूर्य पावो देवांची तो ते लाहो आणि जात माऊली जावे जगद्गुरु महाराज सद्गुरु समर्थान जनता जनार्दन महाराज की जय. कराधिक सुरुवात संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली जगद्गुरु तुकाराम महाराज सद्गुरु समर्थ हमदेव बाबा सर्व संत मंडळींनी कलियुगामध्ये जन्म घेतला आणि तुम्हा सामान्य माणसांना भगवंताचं नामस्मरण करण्याचा अधिकार प्राप्त करून दिला. येथे आहे सकळाची अधिकार. यारी यारी लहान थोर याची जाती बनते कोणत्या जातीच्या धर्माच्या पंथाच्या सर्वांना सारखं ज्ञान दिलेलं आहे. तेव्हा सर्वांनी आपल्या हृदयामध्ये असणारा राम त्या रामाचं ध्यान करण्याचा योग प्राप्त झालेला आहे. तेव्हा सर्वांनी एकत्र बसून ध्यान करावे ही सर्वांना नम्र विनंती आहे. असा योग मनुष्य योनीमध्ये तुम्हा मला सर्वांना प्राप्त होतो. इतर योनीमध्ये नाही. मनुष्य योनीमध्ये मला ते ज्ञान
प्राप्त झालेला आहे. सर्वांनी सर्व संकटापासून ते ज्ञान संपादन करावं ही तुम्हाला एक प्रेमाची विनंती आहे. सकाळची इथे ह्या अधिकार सर्वांना सारखा अधिकार आहे. हा वेगळा नाही, हा लहान, हा मोठा, हा बारीक, हा उंच, असं कोणालाही तिथे फरक मानलेला नाही. सर्वांना सारखं ज्ञान संपादन दिलेलं आहे. असा योग कुठेही नाही. मनुष्य योनीमध्ये आहे. मनुष्य योनीमध्ये हे ज्ञान प्राप्त झालेलं आहे. असा आलेला योग कुठेही नाही. म्हणून बाबा मनुष्य जन्म किती मोलाचा आहे, किती तोलाचा आहे, किती चांगला आहे, याचं आपण परीक्षण निरीक्षण करावं. परीक्षण निरीक्षण करावं. बाबांनो, असा जो ज्ञानाचा योग निर्माण झालेला आहे. हा ज्ञानाचा योग पुढे नाही, पुढे तपस्याला जाणार नाही. अशा ज्ञानाच्या ओघामध्ये तुम्ही आम्ही सगळे एकत्र आलेलो आहोत. एक रूपाना एकाग्रता प्राप्त झालेली आहे. असा ज्ञानाचा योग कुठेही आहे का? नाही. म्हणून बाबांनो, या ज्ञानाचा योग संपादन करण्यासाठी फार मोठा योग प्राप्त झालेला आहे. तेव्हा सर्वांनी, लहान थोरांनी सर्वांनी ध्यान करावं अशी सर्वांना प्रेमपूर्वक विनंती आहे. बाबांनो, अशा योगामध्ये आपण बसलेलो आहोत. असा बसलेला योग कुठेही नाही. या ज्ञानाच्या योगाचे सामर्थ्य सर्वांच्या ठिकाणी सारखं आहे. ते संपादन करण्यासाठी आज त्याची गरज आहे आणि ते प्राप्त करून घेणं आहे, गरजेचंच आहे. आता या ठिकाणी म्हणून बाबांनो, मला असं वाटतं ज्ञान संपादन करण्यासाठी मनुष्य देह योग्य आहे आणि यात देही यात डोळा पाहे मुक्तीचा सोहळा असा सोहळा कुठे नाही. असा सोहळा पुढे नाही. आपण किती प्रयत्न केला तर आता सोहळा मिळणार. पहा, तपासून पहा. असा ज्ञानाचा झरा माणसाकडं निर्माण झालेला आहे आणि ती ज्ञानाची बाजू आता या ठिकाणी तयार झालेली आहे. म्हणून सर्वांनी ज्ञानाच्या झऱ्यामध्ये सामील व्हावं. आहे बा आहे.
अशा ज्ञानाच्या कार्याने आपल्याला सहज प्राप्ती होते. सहज प्राप्ती होते. हे ज्ञान पुढे नाही, रस्त्यावर पडलेलं. ते सर्वांच्या जवळ सारखं आहे, परिणिती सारखी आहे, योग्यता सारखी आहे. म्हणून बाबा मनुष्य जन्म श्रेष्ठ आहे. मनुष्य जन्म श्रेष्ठ. या ज्ञानाच्या धाल्यामध्ये फार मोठी तळमळ तयार झाली. अशी तळमळ कुठेही नाही, कुठेही नाही. या तळमळीचा ओघ आज जगाच्या पाठीवर नेहून पोचवण्याचे कार्य तुम्हा सर्वांना, लहान थोरांना करायचं आहे, करायचं आहे. हा लक्षात ठेवून प्रत्येकाने आपल्यात करण्याची तळमळ जास्त जोराची तयार ठेवावी आणि मनुष्य देहाचं वैभव प्राप्त करून घ्यावं. मनुष्य देहाचं वैभव लाख मोलाचं आहे. लगेच त्याला वायदा मुदत नाही, मुदत नाही, वायदा नाही. काळ हे मनुष्य जन्माचा फार मोठे वैभव निर्माण झालेला आहे. या वैभवामध्ये तुम्ही आम्ही सर्वांनी एकत्र येऊन त्या ज्ञानाचा गाभा सोपा करायचा आहे, सोपा करायचा आहे. म्हणून प्रत्येकाने व्यवस्थिशीर कार्य करावं, व्यवस्थिशीर. त्याच्याशिवाय पर्याय नाही. आपण नुसतं मोकळं सोडून चालणार नाही, मोकळं सोडून चालणार नाही. आपल्याला कस लागला पाहिजे, सगळ्यांना कस लागला पाहिजे. कस असा नामाचा कस प्रत्येकाच्या ठिकाणी निर्माण झाला पाहिजे, निर्माण झाला पाहिजे. म्हणून बाबा हे किती मोठं वैभव आहे हे तपासून घ्या. पुन्हा तपासायची वेळ आणू नका. अशा वेळेमध्ये मनुष्य जन्माचं वैभव किती मोठा आहे, किती मोठा आहे. हे वैभव प्राप्त करून घेण्यासाठी मनुष्य तडफडून जागा असतो, पण ते मिळतं का नाही प्रत्येकाला तपास नाही. मिळतं का नाही, मिळालं पाहिजे. आणि सगळा अंतर्निहित ज्ञानाचा ओघ अंतःकरणात तयार झाला पाहिजे. अशा ओघामध्ये आपण नामस्मरण केलं पाहिजे, ध्यान केलं पाहिजे. बारीक लक्ष द्या. म्हणून बाबा अशा ज्ञानाच्या वैभवाची आजला प्रत्येकाला जरुरी आहे, जरुरी आहे.
ही ज्ञानाच्या वैभवाची जरुरी आहे. आपण बारीक निरीक्षण करून तपासलं गेलं पाहिजे. का लवकर तपासत नाही याच्यात आपल्याला तपास लागत नाही. तपास लागत म्हणून सर्वांनी तपासून जाऊन फुलाकून घ्या. अशा ज्ञानाच्या वैभवामध्ये फार मोठा आनंद, फार मोठा आनंद. म्हणून भगवान आपण मागं पुढे न होता हे ज्ञानाचं वैभव तोडून टाळून सुलाखून घेतलं पाहिजे. असा जरा पाण्याचा ज्ञानाचा तयार झाला पाहिजे. हा काय तपासावं, काय ठेवावं हे तपासून घ्या. काय करू? थांबूया. खाव थांबवा. मेळा देता आय 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 आई काय एकत्र बोलताय? एकत्र घाण सवय नाही मोडायची. असे एकत्र गडबड करणं ते चांगलं नाही. बेकार उपयोग नाही त्याचा. चालू चालू सवितात आहे तिकडे हृदया माधावी तिने झाके झापे
अभ्यंतरी हो लागे हृदय शुद्धी हृदय शुद्ध होते आणि झाले हवा आता कसं काय बोलायचं ते हरिरूप चालायचं ते हरिरूप हरिरूपाशिवाय दुसरं काही नाही काही नाही काही नाही कसं काय बोलावं कसं काय ठेवावं एका जाग्यावर कसं काय बसावं आपण एकत्र किती दृष्टीने एकत्र आलोय एवढी पावर जवळजवळ थोडा मुलाची आहे थोडा मुलाची राहवत नाही राहवत नाही हे श्वास किती गरजेचं आहे गरजेचं आहे आई आया आई जिकिरीचं आहे जिकिरीचं आहे बाबा फार मोठी जिकीर जिकीर आहे काय जाती आईची घडी पुन्हा नव्हे पुन्हा नव्हे आपण तपासून घेतलं पाहिजे आता काय करावं काय करू नये काय करत नाही अशा ज्ञानाची ताकद तयार तुमची ताकद लावा पणाला माग पुढं बघताय काय उपयोगाची पणाला लागेल ताकद ताकद लावा कस लावा कस लागला पाहिजे असा कस प्रत्येकाचा आहे पण लावित नाही कोणी लावित लावायला पाहिजे काय करू माझी ताकद एवढीच आहे एवढीच आहे आपण बोलतो एवढे आहे आणि ती दुर्लक्षित होत चालली म्हणून दुर्लक्षित होऊ नये आणि त्यामधली पावर वाढावी पावर वाढली पाहिजे आता आपली ताकद वाढवायची आहे आणि हे कार्य जगाच्या पाठीवर नेऊन पोहोचवायचं आहे हे सगळं तपासून घेतलं पाहिजे तपासलं पाहिजे आपण काय करावं नाही काय करवाना थांबू आता काय करावं
काय करावं. वाढून होता सगळ्यांनी तसलं. काय एक जांभळ काय काय कोणतं कोण आहे मग दरेकर दरेकर आहे. काय करू. थांबा ना बापू. कोण बोलत दरेकर बोलतो बापू. राहता त्यांना कळलं हं? हा, कधी आहे बोलू तो का जण अण्णा बोलतील, 2-4 जण बोलतील, काका बोलतील, हा बोलत नाही काका बोलतील, अण्णा बोलतील. तू बोल. ओके. सद्गुरु बापूजी, सद्गुरु श्री रामदेव बाबा यांच्या आशीर्वादाने आपण नामस्मरण करतो. त्यांनी जे सांगितलं सातत्य नामस्मरण. सद्गुरुनाथ माहिती साध्य आहे एक मिनिट. नाही आपल्याला आपल्याला नामस्मरण शिकवतात. सांगितलं की सातत्य टिकलं पाहिजे. हे सातत्य टिकण्यासाठी
आपण नामस्मरण केलं पाहिजे. हे नामस्मरण आपण करतो पण आपले ते सातत्य टिकत नाही. म्हणून बापूजीचे प्रवचन आपल्याला एक शब्द हा लाख मोलाचा आहे. तो शब्द जर आपण मनापासून जर ऐकला आणि ते टिकवला तर आपल्याला ब्रह्मस्वरूप किंवा एकाग्रता नामस्मरणाची लगेच होईल. म्हणून ह्या सत्यामध्ये बापूजी सांगितल्याप्रमाणे आपल्याला जर कोणाला नामस्मरणाची प्राप्त करून घ्यायचं असेल तर 7 दिवस इथे येऊन नामस्मरणाला पहिला दिवस दिला पाहिजे. आणि सद्गुरूच्या सानिध्यात आपल्याला खरंच हीच वेळ आहे. बापूजी सांगायचे की बापूजी बाबांच्या सानिध्यात असताना जर नामस्मरण केलं असतं तर माझं नामस्मरण अजून अवघड असतं. म्हणून तुम्ही आम्ही ही संधी सोडू नका. तर जत्याविषयी लगेचपणाने बापूजींनी ही घडी टिकवायची असेल तर ती टिकवण्यासाठी फक्त नामस्मरण करा. नामस्मरणाचा महिमा अनमोल आहे. साधू संत साधू संत तुम्ही संता पण आपण आपणास ओळखावे म्हणून देवाची सभावे. आपण आपल्याला ओळख कळलेच नाही आपल्याला, म्हणून आपण सद्गुरूकडे जातो. सद्गुरूला दोन वेळात मंदिर कोणतं आपले हे देवरसून मंदिर. त्या मंदिरात आपल्याला सद्गुरू आपलं मार्गदर्शन करत असतात. ते मार्गदर्शन करत असताना आपण एकच मिनिट गावांना भगवंताचं नामस्मरण करावं. आपल्या सगळ्यांच्या सगळं प्राप्त करून भेटतील. म्हणून बापूजींचं प्रवचन ऐकून आपण नामस्मरण करू नये. आपण सातत्य नामस्मरणाकडे आपल्याला फक्त असतो पण आपण नामस्मरण करू नये की एक एक शब्द आज त्यांचा लाभ बोलायचा आपण तो कबूल करावा. हीच मला चालवण्याची इच्छा वाटत होती की आपण आज आपल्याला त्यांचं सानिध्य त्यांनी त्यांचं बोलून दाखवलं. हे सानिध्य आपण टिकून धरलं पाहिजे. प्रत्येक पौर्णिमेला 15 तारखेला सानिध्यात राहिलं पाहिजे आणि नामस्मरण केलं पाहिजे. मी जास्त काही बोलत नाही. आपले ज्येष्ठ गुरु बंधू आभार यांचा 61वा वाढदिवस आहे. त्यांना मी या निमित्ताने शुभेच्छा देतो. आणि दोन आपल्यातले ज्येष्ठ गुरुबंधू दोन सुंदर होते. कारण बांधकर सगळे काका आहेत आणि अण्णा आहेत. यांनी बोलावं. मी तरी बोलत राहिलो तर तुम्ही ऐकत राहा. पण बापूजींनी सांगितल्यामुळे मी 2 शब्द बोललो. मला एक सूचना तुम्हाला करायची या निमित्ताने की या गुरु पौर्णिमेला आपण सर्वांनी कमिट्या नेमल्या होत्या त्या पद्धतीने काम झालं नाही. म्हणून तुम्हाला एक विनंती करतो. सर्वांनी ज्या कमिटी नेमल्या त्यांनी सगळ्यांनी काम करावं ही विनंती करतो. कारण तुम्हाला मी विनंती करणार माझ्या हक्काने सांगू शकत नाही. हे सद्गुरू तुम्हाला सांगणार. म्हणून या निमित्ताने एवढंच बोलतो आणि अन्नावृत्ती बांधकाम आणि काढून होते. मानव धर्माचे संस्थापक परमपूज्य सद्गुरू समर्थ बाबा त्यांचे सुपुत्र आणि सत्शिष्य परमपूज्य सद्गुरू समर्थ समंत होतो. सद्गुरू समर्थ समंत आंबेर महाराज आपले सर्वांचे सद्गुरू त्यांच्या पालितून आता आपण प्रवचनाद्वारे जी वेदवाणी आहे प्रत्येक शब्द आपल्या
उद्धाराचा, आपला उद्धार आत्मोद्धार स्वानंदी होण्याचा हा त्यांच्या वाणीतला शब्द असतो. म्हणून थोडं प्रवचन आपल्याला थोडा वेळ ऐकायला मिळलं, परंतु त्यातलं जे सार आहे ते आपल्या जीवनाचं सार आहे. म्हणून आताच काकांनी आपल्याला जी सेवा करायची ती कशी करायची, सेवा कशी करायची, सेवेसाठी आपण आलो इथं. आपला प्रपंचाचा विषय बाजूला ठेवून आणि आपल्या जीवाचा उद्धार करण्यासाठी आपण आलो हे लक्षात ठेवू. सद्गुरूंनी जे आपल्याला आपण त्यांचे चरण धरले, अनुभव घेतला, तो क्षण पुन्हा होत्या आणि त्या क्षणामध्ये आपल्याला जे मिळालं ते ज्ञान आपल्याला इथून पाठीमागं नव्हतं, ते ज्ञान मिळालं आणि त्या ज्ञानानं आपण काय होतो, आपण सद्गुरूंच्या सेवेमध्ये पोहोचतो. सद्गुरू सेवा आपल्या हातून घडते. म्हणून नामस्मरण हे किती टाकायचंय. आता बापूजींच्या सद्गुरूंच्या वाणीतून आपल्या त्यांनी सांगितलेलं आहे, सावध केलेलं आहे. प्रत्येक स्वतः सावध करण्याचा आहे त्याचा. म्हणून सावध जो होईल तो या ठिकाणी येऊन आपलं सारखं करून जाईल. आणि त्यांनी सांगितलंय जगाच्या पाठीवर हे कुठेही मिळणारं नाम नाही, ते जगाच्या पाठीवर गेलं पाहिजे असा प्रयत्न प्रत्येकाच्या अंतःकरणात असेल तर तो सतत चालणार राहील. सतत नामामध्ये नामस्मरणासाठी जागृत राहील. म्हणून या ठिकाणी जास्त न बोलता आपला अखंड ज्ञानभर म्हणून नामस्मरण फक्त 55 पुण्यस्मरणानिमित्त बाबांच्या हा येत्या 30 सप्टेंबर ते 7 ऑक्टोबर या कालावधीमध्ये होणार आहे. आजच पुणे मीटिंग या ठिकाणी झालेली आहे आणि त्या मीटिंग मध्ये जे जे आता काकांनी सांगितल्याप्रमाणे प्रत्येकाने आपल्या सेवेचा भाग उचलायचा आहे. तो निस्वार्थपणे एकच कोणी काय केलं आणि हा काय करतोय हे पाहण्यापेक्षा मी काय करतो हे मला खूप महत्व आहे. माझं जे कार्य घडत आहे ते कसं घडत आहे, निस्वार्थपणे घडत आहे का, हे प्रत्येकाने आपापलं तपासणं हा अधिकार खरा आहे. म्हणून दुसऱ्याबरोबर परिणाम राहणं हाच खरा त्या मानवामधला भाग्य अंगाने हा खरा वाटा आहे. तो वाटा प्रत्येकाने उचलला पाहिजे. म्हणून या ठिकाणी जास्त न बोलता आता बांकर सर बोलतील आणि 15 तारीख ऑगस्ट महिन्याची नेहमीप्रमाणे बोलून येते श्री रंगनाथ नाना राजेकर यांच्या घरी आणि मंदिरामध्ये ती होणार आहे. तिथं सर्वांनी त्या प्रार्थनेमध्ये म्हणजे 15 तारखेला लाभ घ्यावा अशी सर्वांना विनंती करतो. आणि या ठिकाणी बांकर सर बोल. सद्गुरू समर्थ श्री सुमंत बापूजी हत्ते अध्यक्ष विश्वगिरी मानव धर्माश्रम पाटेधार यांचं प्रवचन आपण सर्वांनी ऐकलं. त्यांच्या प्रवचनामध्ये आताच्या आणि यापूर्वीच्या अनेक प्रवचनामध्ये पाटेधार स्वधर्म क्षेत्र पाटेधार या ठिकाणी जे ज्ञान मिळतं, या ठिकाणी जे ध्यान मिळतं, या ठिकाणी ध्यानावस्थेमध्ये प्रगती करण्यासाठीचं जे मार्गदर्शन मिळतं ते जगात कुठेही अन्यत्र मिळत नाही असं ते सांगतात. मी अमिताभांचा शिष्य असल्यामुळे, त्यांचा शिष्य असल्यामुळे आणि आपला सर्वांचा गुरुबंधू असल्यामुळे आणि यापुढे एक वेगळी भूमिका माझी असते ते म्हणजे शुद्ध कसोनी पावे वरल्या रंगाला फुलावे. केवळ ते सांगतात म्हणून मी त्या विश्वास ठेवतो. मी स्वतः हे शोधतो आणि हे शोधल्यानंतर मला असं दिसून आलं की ते सांगतात ते 100% सत्य. पुरावा मी देतो
जगात ज्यांचं नाव गुरुदेव रानडे म्हणून प्रसिद्ध आहे, त्यांचे गुरु आणि त्यांचे शिष्य असलेले एका व्यक्तीने, त्यांचं नाव आहे केळकर, त्यांचं पुस्तक तुकाराम महाराजांचे 12 अभंग, तुकाराम महाराजांना वैकुंठाहून ते अभंग आले असा त्या पुस्तकामध्ये दावा केलेला आहे. त्याच्यामध्ये जो एक अभंग आहे त्याच्यामध्ये एक चरण आहे, तया रूप दिसे प्रमाण. मला मोठं कौतुक वाटलं की चला आता याच्याबद्दल काहीतरी महाराज मी संपूर्ण तो अभंग आता त्याच्यावर त्यांनी केलेलं भाषण, त्याच्यावर कुठेही या चरणाचा अर्थ सांगितलेला नाही. यानंतर मी अनेक ग्रंथ देखील वाचलेले आहेत. या ग्रंथामध्ये अशा प्रकारच्या अनुभव सिद्ध असलेल्या गोष्टींचा नेमका निर्देश, नेमकं स्थान, नेमकं स्वरूप फक्त पाठेठाण, स्वधर्म क्षेत्र पाठेठाण या ठिकाणी सांगितलं. माझे एक मित्र आहेत ते ब्रह्मज्ञानी आहेत, जे ब्रह्मज्ञानी नाव पण सांगतो, गुलाबराव मते. त्यांचा ब्रह्मांडात प्रवेश झालाय असं नोंडे मला सांगत होते, म्हणून मला त्यांचा उल्लेख करायचा. त्यांनी मला एक पुस्तक दिलं होतं आणि मित्र असल्यामुळे असं बोलतात, मी त्याची सही केली. मग मी त्यांना मेसेज पाठवला, याच्यावर कुठलंही भाषण नाही. सांगण्याचा हेतू असा की तयारूपतीचे आंबेडकर प्रमाण या अभंग चरणाचा अर्थ जिथे सांगितला जातो असं एकमेव ठिकाण हे आहे. याशिवाय अनेक अनेक, उदाहरणार्थ बापूचं एक प्रवचन चौथामाळी फळणीचे झालं होतं. त्यावेळेला बापूंनी ऋणू भ्रमरा शेरीतून निसळले भ्रमरा, आणि त्यावेळेला अवगुण म्हणजे काय, सांडी तू अवगुण म्हणजे अवगुण रे भ्रमरा, त्याचा अर्थ बापूने म्हणलं. बापूंचा का मी एवढी पुस्तकं वाचले, एवढे ग्रंथ वाचले, अनेक विद्वानांचे, मी स्वतः विद्वानात आहे, अनेक विद्वानांचे ग्रंथ वाचले, पण कुणीही तुम्ही सांगितलेला अर्थ तसा सांगत नाही, सांगू शकतच नाही. कारण अनुभव सिद्ध, स्वानुभव सिद्ध असं ज्ञान फक्त पाठेठाण, स्वधर्म क्षेत्र पाठेठाण या ठिकाणी मिळतं. आणि शेवटी बापू असं म्हणाले होते, हरिरूप हरिरूप. ज्ञानदेवांनी पण असं म्हणले, हरिरूपी दुहावा सर्व काळ. ते स्वतः ते ब्रह्मस्वरूप, ते हरिस्वरूप अखंडच्या स्वरूपामध्ये राहूनच तुम्हा आम्हाला त्यांच्या सत्संगतीचा लाभ करून देत असतात. आणि म्हणूनच त्यांच्या सत्संगतीमध्ये आपण सर्वजण येऊ. पाठेठाण या ठिकाणी जे 30 सप्टेंबर ते 7 ऑक्टोबर या ठिकाणी जे सप्ताह होणार आहे, 55वा अखंड ज्ञानरूपी नाम सप्ताह, त्यासाठी जे आम्ही सर्वांनी आवाहन केले त्याला आपण सर्वांनी प्रतिसाद द्यायचा आणि बापूंनी सांगितलेल्या उद्देशाप्रमाणे नामस्मरण करण्याचा, जास्तीत जास्त नामस्मरण चिकाटीपूर्वक करण्याचा, कस लावून करण्याचा प्रयत्न आपण सर्वजण करणार आहोत. असं आपण न कळतपणे वचन देऊयात, प्रयत्न करूयात. त्यांच्या आशीर्वादाने आपले प्रयत्न यशस्वी होत अशी त्यांच्या चरणी विनंती करतो आणि माझे 2 शब्द या ठिकाणी थांबवतो. धन्यवाद. यानंतर काकापूर्ती कमला राखाड्यावर 17 तारखेला होणारा कार्यक्रम त्यांना सांगेल की पण आज नाही. सद्गुरू शिवंत हंबीर बाबा, पुत्र गुरुवर यशवंत बापूजी हंबीर, उपस्थित सर्व बंधू आणि बापूजींनी ज्या काही गोष्टी सांगितल्या त्या गोष्टी आपल्या देशस्थितीत दिसतील, पण त्यांच्या देशस्थिती नाही. असो ऐसा कोठे आठवची नाही, देहीच विधी होत अशी अशी दशा त्यांची ती परिस्थिती आता आहे. फक्त फार आज बापूंचं फार म्हणजे मार्मिक आहे ना. फक्त लक्ष देऊन जो ऐकेल त्याला ते कळेल, इतरांना ते कळणं मला वाटतं ते फार दुरापास्त आहे. म्हणून बापूंचे सांगणे ही वेळ आता कस लावण्याची ही वेळ आहे. आणि ही वेळ जर गेली तर पुन्हा तुम्ही दगडात कुठेतरी पडून जाताल.
पुन्हा इथे येऊ शकत नाही हीच आहे. म्हणून बाबा सांगा की बाबा बाजार मोडण्याच्या वेळी मनुष्य रूपाने येणे झाले आहे. कोणता बाजार? हे जन्म मर, हे जन्म मर, हे जन्म मर, ही परिस्थिती. म्हणून माऊलींनी एका त्यांच्या वेळेस लिहिलंय, तैसे येणे सुशेरी सकाळी सरे किंबहुना येरधार केला पाहिजे. येरधार जर बंद करायची असेल तर आपल्याला जे बाबांनी बापूंनी सांगितलं जे नामस्मरण आहे तेच करणं गरजेचे. अन्यथा दुसऱ्या यावेळी चावटी दुसरी चावटी काही करू नका. एकच नाम, एक नाम हरी, एक नाम धुई, दुसरं काही करू नका. नामस्मरण करा म्हणजे त्या तुमचा कस लागल्याशिवाय असं बापूंचं म्हणणे मी त्या योग्यतेचं नाहीच आहे. आलं का? इतकं सुंदर बापूंनी सांगितलंय. आता काय बघा काय त्याशिवाय उत्तर आहे. जरीता हा पाय जीव ओळून टाकला तरी त्यांची त्या ज्ञानाची किंमत होऊ शकत नाही, होऊ शकत नाही. इतके असं ज्ञान आहे. पण ती जी अक्षर आहे ती ते जे बोलले ज्ञानेश्वरीचे या गीतेची अक्षर यावरची पट्टी समुदाय ते अर्ध्या सेकंदाच्या आत सुद्धा ते प्राप्त असं बापून सांगले. आणि ते बापून सर्वांनी लक्ष देऊन ऐकलं तर ते कळेल, अन्यथा कळणार नाही. ही बाबा इतकीच वेळ आहे, पुढची वेळ आपली नाही. इथंच करा, इथंच कर, याच देही याच डोळा भोगी गुप्ते सोडा. दुसरीकडे ते मिळणार नाही, दुसऱ्या गावात नाहीच नाही. ह्या गावात आला मुळशीत आला ते करा, दुसरं काय करू नका. तेवढं सांगतो. आपणच्या पुढे बोलणं म्हणजे सूर्यापुढे काजवेरी तमतम करणं आहे. कारण माहितीये का, ज्ञान हे फार आघात आहे. ज्ञान आभाळाची अशी कळत नाही कुठे टेकले का आभाळ. ते ज्ञानाला सीमाच नाही. कुणी किती किती पदव्या करा, ज्ञानाची सीमा गाठू शकत नाही. पण ती कोण गाठू शकतो? ती सद्गुण सेवा सगळं यावर त्यांच्या मागे जर याला ज्ञानाचा तो पत्र लागेल, अन्यथा लागणार नाही. कोण बोलणार?